मल्लिका 11 कसबा वर्सेस युवा स्पोर्ट्स अशा दोन्ही संघादरम्यान मात्र आपण इथे लढत पाहतोय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आयुष्याच्या वल्ल्यावर संसाराचे राहडगडगड चालवत असताना संसारातील आनंद द्विगुणित करण्यासाठी हवा असते म्हणजे विसावायचं ठिकाण, आणि तेच विसावायचं ठिकाण म्हणजे आजच्या तरुणाच्या काळात बनले ताईत म्हणजेच क्रिकेटचं मैदान. आणि याच क्रिकेटच्या मैदानामधून मी रुपेश दाभोळकर मुंबई घाटकोपर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय आणि जातो एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. या फेरीतला दुसरा सेमीफायनलचा सामना आपण पाहतोय. मल्लिका 11 कसबा आणि त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघ असेल तो म्हणजे युवा स्पोर्ट्स. अशा दोन्ही संघादरम्यान लढत आता वैयक्तिक कोटीतला पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक घेऊन येतो. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे मल्लिका 11 कसबा संघाचा गोलंदाज शुभम, एक नामवंत गोलंदाज, संगमेश्वर तालुक्यातील एक नामवंत गोलंदाज, कसबा गावचं नाव ज्यांनी रोशन केलं. काल अतिशय सुंदर पद्धतीने ह्या गोलंदाजाने गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश निर्माण करून दिला. तोच मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय शुभम. आता स्ट्रायकिंग एंडला मात्र सज्ज होतोय बॅटर. दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील आयोजक मंडळाच्या वतीने. मॅच पाहतोय मल्लिका 11 कसबा विरुद्ध युवा स्पोर्ट्स देवरुख. एक थरार रंगेल मैदानामध्ये. हे युद्ध असेल, ही लढाई असेल, हा पराक्रम तुम्हाला करावा लागेल, कारण ही मंथन चषकाची सेमीफायनल आहे. योगेश की बंडू स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. योगेशच्या बॅट मधून मोठमोठ्या अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतात. एक नामवंत बॅट्समन, आयकॉन प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पहिला चेंडू, मोठा प्रहार दिला आकाशाला, गवसणी घालत चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस आहे. देवरुख शहराची ही ताकद आहे, युवा स्पोर्ट्स टीमची ही ताकद आहे योगेशची. मागील मॅच देखील तुम्हाला आठवते का? खूप चांगले प्रहार याने देखील केले होते. आणि योगेशच्या बॅट मधून फुलातून दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सत्कार केला, स्वागत केलं मात्र षटकाराने योगेशने. सेमीफायनलचा हा रंगतदार सामना आपण पाहतोय. कसबा वर्सेस युवा स्पोर्ट्स अशा दोन्ही संघादरम्यान लढत. पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. शुभमला मात्र भिरकावून दिला. लॉंग लाईनच्या दरम्यान बाउंड्री लाईनच्या बाहेर फुल टॉस 6 धावेसाठी गेला. आणि आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि योग्यची बॅट मात्र तळपते. हे बॅट मात्र तळपत असताना या बॅटला मात्र कुठेतरी स्टॉप करायचा असेल तरी ते चांगला खेळ मात्र मैदानामध्ये करून दाखवावा लागेल शुभमला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम मात्र सज्ज होतोय. राईट ओव्हर द विकेट. पुढील चेंडू हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडूला दिशा दिली. फर्स्ट स्लिपला चेंडू जातोय, डायरेक्ट हिट केला जातोय आणि शोएबकडे चेंडू जातोय. चेंडूला मात्र शोएबने फील्ड केलंय. एका धावर मात्र समाधान मानावं लागतंय आणि आता स्ट्राईक मात्र रोटेट होत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावसंख्या झाली 7 या आकड्यावरती. आणि आता बंडू हा सुद्धा एक नामवंत बॅट्समन, आयकॉन प्लेअर, एक ऑलराऊंडर प्लेयर्स मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या बॅट मधून सुद्धा मोठमोठे प्रहार, मोठमोठे फटके, मोठमोठे स्ट्रोक मात्र खेळण्यासाठी हा मानला जाणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चौया मॅच कडे मंथन चषक 2026 सीझन 4 चा खेळ आपल्या समोर रंगलाय. स्पर्धेचं आकर्षण आहे प्रथम पारितोषिक कॅश प्राइज ₹31,000, द्वितीय पारितोषिक आहे कॅश प्राइज ₹21,000. भव्य दिव्य संघर्षाचं प्रतीक मानली जाणारी आकर्षक चषक आपल्या समोर आहेत. संपूर्ण आयोजक कटिबद्ध आहेत ही स्पर्धा पार पडण्यासाठी. मागील 3 दिवस खूप चांगली मेहनत घेतली आहे. मागील 3 दिवस दमदार आयोजन केलंय. अंतिम टप्प्यात ही स्पर्धा सुरू आहे. पहिली सेमीफायनल जयसंबा पाडणे जिंकली आहे, तर दुसरी मॅच आपण पाहतोय मल्लिका 11 कसबा विरुद्ध युवा स्पोर्ट्स देवरुख दरम्यानची ही मॅच आहे. काय घडेल जाऊया मॅच कडे. सज्ज होते तो बंडू, एक नामवंत बॅट्समन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे कॉन्फिडन्स मात्र दोन्ही संघात आपल्याला पाहायला मिळतोय.
दोस्तों खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक बार और ट्राई करो। दोस्तों खुद को मेहनत में फ्राई करो, हारने के बाद एक बार और ट्राई करो। अरे मंजिल आपकी कदम चूम लेगी, मंजिल आपकी कदम चूम लेगी। बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो। अरे बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो, बस अपना कॉन्फिडेंस लेवल थोड़ा हाई करो। इथं कॉन्फिडन्स आपल्याला हाय करावा लागेल। पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर दिसत होतं, रिव्हर्स बॅटर करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र नैसर्गिक दृष्टिकोनामुळे इथे मात्र एका धावावर मात्र समाधान मानावं लागतंय। धावसंख्या जाऊन पुढे 1 ने सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचले 8 ही आकड्यावरती वैयक्तिक कोट्यातला पहिलं आणि संघासाठी मात्र पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती घेऊन सज्ज होतोय तो शुभम माइंड फ्रॉम मल्लिका 11 कसबा। हा संघ मात्र सेमीफायनलचा हा सामना आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। सेमीफायनलचा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मल्लिका 11 कसबा आणखी युवा स्पोर्ट्स दोन्ही बलाढ्य संघ संगमेश्वर तालुक्यातील आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला मिळतात। कित्येक वेळा आमने सामने भिडले, कित्येक वेळा आमने सामने नडले, कित्येक वेळा आमने सामने एकमेकाला चारी मुंड्या चित केले, कित्येक वेळा आमने सामने एकमेकाला पाणी पाजलं, कित्येक वेळा आमने सामने एकमेकाला खडे चालले। तेच आता डसा घाट पडले दोन्ही संघाचे मात्र या ठिकाणी पाटगावच्या क्रीडानगरीमध्ये, पाटगावच्या क्रीडा भंडारीमध्ये दोन्ही संघ एकमेकांशी भिडताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आपल्याला इथे मात्र विजय जर मिळवायचा असेल तर इथे मित्रांनो मैदानामध्ये मेहनत करावी लागेल, कारण की आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि जर का कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही आणि यश प्राप्त करायचं असेल तर इथे मेहनत मात्र घ्यावी लागेल मैदानामध्ये। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय शुभम, एक नामवंत गोलंदाज, मूर्ती लहान पण कीर्तिमान असा गोलंदाज मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय। आजच्या यंगस्टार उद्याचं भविष्य आहे, क्रिकेटचं भविष्य आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही। पुन्हा एकदा स्टार्टिंगला सज्ज होतोय योगेश, हलक्या हाताने खेळला या ठिकाणी पॉइंटच्या दरम्यान टटवला चेंडू पात्र मिळेल सिंगल। मात्र इथे काय कमबॅक केलं मात्र योगेशला षटकार तर जरूर खेचला होता परंतु इथे मात्र कमबॅक करून दिले आणि आता बंडू मात्र स्टार्टिंग एंडला सज्ज होत आहे। थोडासा दुखापत झालेल्या बंडूला, परंतु ती दुखापत दूर करून, ती दुखापत मात्र नष्ट करून मी माझ्या बॅटमधून मोठमोठे प्रहार, मी माझ्या बॅटमधून मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय गोलंदाज शुभम, यावेळी तांडी खोल माइलस्टम फलंदाज बाद डगावच्या आश्रयाला आणि इथे पाहायचं मल्लिका 11 संघाला 1 विकेट मात्र मिळवून दिले आणि बंडू मात्र बॅक टू डी डगावच्या आश्रयाला जातोय। आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार मात्र हे पाहावं लागेल मित्रांनो। एक रंगलेली स्पर्धा आपण पाहतो इथे मित्रांनो। मंच आहे, अरे इथे तर प्रत्येकाला नाटक करावंच लागतंय, अरे इथे तर प्रत्येकाला नाटक करावंच लागतंय, अरे इथे तर प्रत्येकाला नाटक करावंच लागतंय आणि युवा स्पोर्ट्स क्लबचा एक खेळाडू मात्र तंबूच्या असलेला बंडूच्या स्वरूपामध्ये जाऊन बसलाय आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येतो बॅट्समनचं नाव सांगायचं इथे मित्रांनो। आयुष्यामध्ये स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण की लोक डासल्या घरांच्या विट्टा सुद्धा सोडत नाही। अरे आयुष्यामध्ये संकट अशा प्रकारे तुटून पाडायचं, जिंकलो तर इतिहास आणि हरलो तर मात्र इतिहासच घडला पाहिजे। कोणता संघ मात्र इथे इतिहास घडवणार हे मात्र पाहायचं आपल्याला। इतिहासामध्ये कोणत्या संघाचं नाव कोरलं जाणार हे मात्र वेळच ठरवणार आणि आता पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती शुभमने काय कमबॅक मात्र केलंय, परंतु अजूनही मैदानामध्ये तैनात आहे तो म्हणजे योगेशला माघारी परतावं लागेल, नाही तर योगेश जर बरसला तर चौका षटकाराचा पाऊस पाडू शकतो। तेवढी क्षमता, तेवढी कुवत, तेवढी धुरा मात्र योगेशच्या बॅट मधून आहे आणि आता इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज शुभम ऑन द विकेट। यावेळेस करण्याचा प्रयत्न ऑन साइडला इथे शोएबकडे आहे, चेंडू पाहायचंय पंचांचं बोट आकाशाकडे आणि आता इथे फलंदाज बाद बॅक टू बॅक मात्र एक विकेट मात्र इथे मात्र मल्लिका 11 कसबा संघाला मिळते फलंदाज बाद डगावच्या आश्रयाला। आता मात्र संघ थोडा अडचणीमध्ये आहे, इथे मात्र आता संघाची पूर्ण धुरा मात्र सांभाळावी लागणार योगेशला, परंतु बॅटिंग लाईनअप त्या संघाकडे खूप अतिशय सुंदर आहे आणि आता पाहायचं नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार।
देवेंद्र ओके गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय यावेळी हलक्या हाताने केला मिड ऑफच्या दरम्यान लॉंग ऑफ कडे जातोय चेंडू अलॉंग द कार्पेट आपल्याला पाहायला मिळते परंतु इथे थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र नक्कीच 2 धावा स्कोर काढला जोडल्या जातात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते मुंडा सौरभ एक मोठं नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते काल बरेचसे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ज्याने आपल्या नावावर कमवले तो मात्र आपल्याला मुंडा मात्र खेळताना मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय काल आम्ही त्याची इंटरव्ह्यू नक्कीच घेतली होती आणि तोच मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हा एक सुद्धा एक हार्ड हिटर आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय चांगले बॅटिंग करतो चांगली बॉलिंग करतोय चांगलं क्षेत्ररक्षक असतं त्याच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय पुन्हा एकदा मुंडा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय थोडासा संघ अडचणीमध्ये या संघाला मात्र पुढे घेऊन जाण्याचं काम जर करायचं असेल तर इथे मात्र दोन्ही बॅट्समनला योगेशला मात्र हात खोलावे लागतील योगेशने हात मात्र नक्कीच खोलले परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश सज्ज आहे आणि स्ट्रायकिंग एंडला आता येतो देवेनच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार येतील का हे पाहावं लागेल पुढील चेंडू यावेळेस पंच आम्हाला खुणवतात पंच आम्हाला सांगतात ऑफ स्टिकच्या जास्तच बाहेर मात्र सौरभचा चेंडू पाहायला मिळतोय आणखी अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकतो धावसंख्या जर पोहोचली 12 या आकड्यावरती काय कमबॅक मात्र केलंय मल्लिका 11 सौरभ गोलंदाजीवर ट्रॅक वरती सज्ज होतोय यावेळेला आणि पॉइंटच्या दरम्यान एक सोपा झेल दिलाय फलंदाज बाद युवा स्पोर्टचा आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतोय काय गोलंदाजीचा नजराना मात्र इथे पाहायला मिळतोय आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार रंगलेली स्पर्धा आणि जवळ स्पर्धा ही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले पर्व चौथ्या पर्वाचा हा सेकंडलाचा हा सामना आपण पाहतोय सेमीफायनलचा हा सामना पाहतोय दुसरा सेमीफायनलचा सामना पाहतोय मल्लिका 11 कसबा वर्सेस युवा स्पोर्ट्सचे बॅट्समन मात्र स्वस्त्यामध्ये बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसतायत आणि स्पीड अप ठेवायचं मित्रांनो इथे मात्र आपल्याला पाहिजे योगेश काळीचा कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतोय इथे संघ थोडंसं अडचणीमध्ये या संघाला पुढे घेऊन जायचं असेल तर मोठमोठे मात्र इथे मोठमोठे स्ट्रोक मात्र खेळावे लागतील इथे मात्र ओव्हर क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मात्र सौरभचा अतिशय सुंदर पद्धतीने मात्र इथे गोलंदाजी करतो आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी जर ठेवली तर खरोखरच नक्कीच आपला हा संघ हा सामना नक्कीच जिंकू शकतो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आता सज्ज होतोय सौरभ एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय थोडासा चाचपडत खेळत असताना युवा स्पोर्ट्सचा हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय मित्रांनो स्पर्धा देखील महत्वाचा आहे सामना देखील महत्वाचा आहे वेळ वाचवणं देखील महत्वाचं आहे अरे वेळ कोणासाठी थांबली नाही आणि आज आम्हाला इथं कोणासाठी थांबायचं नाही नक्कीच अरे 62 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव हे साधी 2000 शत्रूशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी स्वतःचा हात कपडा तरी शत्रूशी झुंज देतो त्याचं नाव तानाजी दिल्लीवरून घोडा 8 तासामध्ये पुण्याला गेले येतो त्याचं नाव संताजी पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभ मात्र सज्ज होतो यावेळेस पॉइंटच्या दरम्यान डोक्यावरून चेंडू जातोय आणि इथे मात्र फील्ड होईल का चेंडू आणि पाहता इथे मात्र 2 धावा नक्कीच ऑन स्कोरबोर्ड आपण पाहू शकता इथे कॉल दिलाय परंतु नाही इथे मात्र 2 धावांवर मात्र समाधान मानावं लागतंय काय मात्र चाचपडत इथे मात्र रखडून ठेवले मात्र या ठिकाणी मल्लिका 11 कसबा संघाने युवा स्पोर्टच्या या संघाला अरे दिल्लीवरून घोडा 8 तासामध्ये पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी डाण्या वाघाला सामोरं जाऊन ज्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या साऱ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण मानताना त्याचं नाव माझा जाणता राजा छत्रपती शिवाजी बॅट्समनचं नाव मात्र मागासपासून आम्ही विचारतो यावेळी पाहिजे क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क होत नाही परंतु लेग बॅटच्या स्वरूपामध्ये 1 धाव नक्की स्कोर काढला जोडली जाते इथं सिंगल डबल्स इधर काम चलने वाला नहीं अगर आपको इस मैच को जीतने अगर बड़ा स्कोर खड़ा करना है तो सबसे बड़ा जोखिम उठाना पड़ेगा बॅट्समनचं नाव सांगायचं नॉन स्ट्रायकर बॅट्समन काय स्मिथ आता नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतं स्मिथ हास्य निर्माण करत आणि आता मात्र येतो हार्ड हिटर बॅट्समन इथे मात्र मॅचचा नक्षा बदलवण्याची कुवत तेवढी क्षमता मात्र त्याच्याकडे आहे तो म्हणजे योगेश मॅन फ्रॉम आपल्याला पाहायला मिळतं युवा स्पोर्टचा हा बॅट्समन क्षमता आहे दूर आहे कुवत आहे सामना झुकवण्याची बॉलरला फोडून काढण्याची यावेळेस दिला फिरकावून पाहायचंय इथे झेल होईल का आणि काळकोंडच्या दरम्यान चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर मैदानाला गुदगुल्या करत 4 धावा बॅट्समनच्या बॅट मधून अफलात सगळ्या गोष्टी मी हँडल करू शकतो तेवढी क्षमता मात्र माझ्याकडे आहे प्रमोद गवंडी कुठं असेल तरी कॉमेंट्री बॉक्स पाहिजे संपर्क साधायचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय सौरभ एक नामवंत गोलंदाज एक हार्ड हिटर असं म्हटलं तरी काय हरकत नाही एक ऑलराऊंडर म्हटलं तरी काय हरकत नाही सौरभ म्हणजे मुंडा माइंड फ्रॉम
पुन्हा पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. यावेळेस पाहायचं लेग शिक्षा जास्तच बाहेर चेंडू पण आम्हाला खुणा होता. दिस डिलिव्हरी इज नॉट गुड म्हणजेच वाईट चेंडूचे सांगता होते. धावसंख्या पुढे एकने सरकते. धावसंख्या झाले 20 या आकड्यावरती. अजूनही 20 या आकड्यावरती अजूनही मैदानामध्ये तैनात आहे तो म्हणजेच आयकॉन प्लेअर हार्ड हिटर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी योगेश पण हलक्या हाताने खेळला. इथे मात्र पॉइंटला मात्र दिशा देतोय आणि धावसंख्या पुढे एकने सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. 21 या आकड्यावरती, माफ करा 21 या आकड्यावरती. आणि आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. गोलंदाज शोएब, एक नामवंत गोलंदाज, रत्नागिरी जिल्ह्यामधला एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावर भल्या भल्या बॅट्समनला मात्र इथे मात्र घाम फोडला. तो मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. शोएब नामवंत गोलंदाज. कालच मला संघपाल सोबत चर्चा झाली या गोलंदाजाच्या संदर्भात, परंतु संघपालने सांगितलं खरोखर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोण फास्टर गोलंदाज असेल तो म्हणजेच शोएब. त्या काळ एक काळ होता त्यानं मैदान गाजवली. आजही त्याचा दरारा मात्र अखंड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. तोच मात्र शोएब मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय शोएब. मॅन फ्रॉम कसबा. यावेळी कट केला, टर्न मांडला. इथे चेंडू फील्ड होतोय परंतु मिळेल सिंगल डबल चलेगा इधर. हे सिंगल डबल जर आली तरी आपल्याला काय हरकत नाही, काय फरक पडत नाही, परंतु चौकार आणि षटकार जर आला तर इथे मात्र फरक पडू शकतो. आणि आता स्मिथ स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. प्रमोद गवांडी आपल्याला वारंवार अनाउन्समेंट करण्यात येत आहे, प्लीज आपण यायचं इथे कॉमेंट्री बॉक्स पाहिजे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय शोएब आपल्याला पाहायला मिळतंय. राईट मुहूर्त विकेट. यावेळेस कट एज लागते. फलंदाज बाद. पुन्हा एक विकेट डगआउटच्या आसराला जाऊन बसते. बॅक टू बॅक मात्र या ठिकाणी युवा स्पोर्टचे खेळाडू मात्र मैदान सोडतात आणखी डगआउटच्या आसऱ्याला. आणि नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र योगेशच्या मनामध्ये मात्र निश्चय असेल की मला स्ट्रायकिंग एंडला कधी सज्ज होता येईल. माझ्याकडे तेवढी क्षमता आहे, माझ्याकडे तेवढी धुवा आहे, माझ्याकडे तेवढी कुवत आहे आणि मी ते मात्र करू शकतो हे मात्र नक्कीच. आता नेक्स्ट बॅट्समन येतो मैदानामध्ये अनुप पाहिजे. अनुप या 60 शोएब मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. एक मोठं नाव शोएबचं. खरोखरच मी मगाशीच म्हटलं होतं भल्या भल्या फलंदाजाला इथे घाम फोडणारा हा गोलंदाज शोएब मान फ्रॉम कसबा या संघाकडून बिलॉंग करतोय. अतिशय सुंदर पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ऑन स्कोअर बोर्ड आपण पाहू शकता. फक्त आणि फक्त इथे मात्र 22 या आकड्यावरती युवा स्पोर्टचा संघ थोडासा कुठेतरी चाचपडत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मी अजून मैदानामध्ये आहे. इथे मात्र मॅच संपलेली नाही. योगेश अजूनही मैदानामध्ये आहे. योगेशच्या बॅटमधून मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक. इथे मात्र येण्यासाठी योगेश सज्ज ओळखला जाणारा मात्र बॅट्समन मात्र अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. तो म्हणजेच योगेश. युवा स्पोर्टचा तारा सितारा, उगवता तारा मात्र पाहायला मिळतोय. बॅट्समनचं नाव सांगायचंय कॉमेंटेटर अनुप पाहायचंय. अनुप आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने इथं बॅटिंग करतो. शोएबला एक नामवंत गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक 10-15 फॉलांचा रनअप 6-7 कटचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. शोएब यावेळेस भिरकावून दिलाय. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे मात्र सोपा झेल पकडलाय फलंदाज बाद. डगआउटच्या आसऱ्याला आणखी एक विकेट जाते युवा स्पोर्ट्स या संघाची. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहावं लागेल. इथे मात्र काल हाच संघ मात्र सेमीफायनल मध्ये प्रवेश केला होता. तो संघ मात्र आज इथे मात्र सेमीफायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोण? नरेश. इथे काहीतरी नरेशला चमत्कार करून दाखवावा लागेल. अजूनही मैदानामध्ये तैनात आहे तो म्हणजेच योगेश. योगेशकडे क्षमता आहे. मगासपासून सांगतोय योगेश मात्र विचार करतोय मला कधी स्ट्रायकिंग भेटतंय आणि स्ट्राईक मिळण्याच्या नंतर आम्ही मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक, मोठमोठे इथे आत्मघातकी हल्ले मात्र करण्यासाठी मी सज्ज नक्कीच होणार. आता पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय शोएब. नरेश आता पाहिजे नरेशच्या बॅटमधून इथे मोठमोठे प्रहार येतील का हे मात्र पाहावं लागेल. अरे वादे नहीं हम इरादे लेके आए, अरे वादे नहीं हम इरादे लेके आए. इलाका किसी का भी आज धमाका हमारा होने वाला है. इलाका किसी का भी आज धमाका हमारा होने वाला है. आणि हा जर धमाका आम्हाला करायचा असेल तर खरोखर इथे चांगली इथे आम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग मात्र मैदानामध्ये करावे लागेल. ह्या भल्या मोठ्या आपल्या ट्रॉफ्या दिसतात. त्या ट्रॉफ्यावर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल, कोणत्या संघाचा संघनायक मात्र या ट्रॉफीला टच करेल हे मात्र पाहावं लागेल. त्यासाठी मात्र वेळ खूप महत्वाचे मित्र. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ बिकॉज एव्हरीथिंग इज रिटर्न बट टाइम इज नॉट रिटर्न. टाइम एकदा निघून गेला तर टाइम पुन्हा येत नाही. त्यासाठी वेळेला महत्व द्या. परंतु जिथे तुम्हाला महत्व नाही ना तिथे वेळ मित्रांनो देत बसू नका. जिथे तुम्हाला महत्व नाही ना तिथे वेळ मित्रांनो देत बसू नका. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय शोएब. आता नरेश नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे.
मात्र योगेश मात्र आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅट्समन मोठमोठे प्रहार खेळण्यासाठी सज्ज असणारा बॅट्समन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. शोएब या ठिकाणी पाहायचं आपल्याला झेल होईल का, आणि इथे मात्र झेल सुटतोय, निसटतोय इथे खेळाडूच्या हातातून. इथे मात्र चुकी होते, चुकीला माफी नाही. अरे चुकीला माफी नाही तरी चमचमणारी ट्रॉफी पण नाही, ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही. कॅचेस विन द मॅचेस आपण क्रिकेटमध्ये म्हणतो. आणि धावसंख्या जर पोहोचले 24 या आकड्यावरती युवा स्पोर्ट या संघाच्या धावसंख्या झाले 24. इथे मात्र खरोखरच हॅट्रिकचा हा चान्स होता शोएबसाठी, परंतु इथे कॅच मात्र लॉंग ऑफच्या दरम्यान सोडली. इथे काय चुकी झाले, मॅच तर सोडलीच नाही ना मित्रा, पण ते आता पाहायचे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्जवतो शोएब. यावेळेस पाहायचंय मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते, इथे मात्र फसवला बॅट्समनला. इथे काहीसा समजला न समजणारा चेंडू मात्र शोएबने टाकला. मी मगाशी सांगितलं होतं की एक नामवंत गोलंदाज रत्नागिरी जिल्ह्यातला संगमेश्वर तालुक्यातला आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतोय. शोएब मॅन फ्रॉम कसबा या संघाकडून बिलॉंग करतोय आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय. लेफ्ट हँड बॅट्समन नरेशच्या बॅट मधून सुद्धा मोठमोठे अफलातून स्ट्रोक खेळण्यासाठी नरेश मात्र हा सुद्धा सज्ज आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होतोय आणि पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे सांगता होते. 3 षटका अखेरीस धावसंख्या जण पोहोचले. ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 24 या आकड्यावरती. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि महत्वपूर्ण 4थं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती कोणता गोलंदाज जाऊन हे पाहायचंय. मंगेश हा सुद्धा एक मोठा गोलंदाज आहे, आपल्याला पाहायचं. आता वैयक्तिक कोट्यातलं पहिलं धावसंख्या जण पोहोचले 24 या आकड्यावरती. पवन कदम सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मुंबईपासून ग्रामीण लेवल पर्यंत ज्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला ते पवन कदम मॅन फ्रॉम कसबा या संघाकडून. मॅन फ्रॉम कसबा या संघाकडून बिलॉंग करतात. खरोखरच पवन कदम एक मोठे नाव रत्नागिरी जिल्ह्यातलं पनवेल नगरीमध्ये उसरले असो, शिवकर असो, माताडी असो, आणखी कोणते भाटियाचं मैदान असो, तिथे मात्र आपल्या नावाचा दबदबा ज्याने निर्माण केला तो पवन कदम मात्र मैदानामध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम कसबा या संघाकडून बिलॉंग करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय गोलंदाज मंगेश. 6 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता स्ट्रायकिंगला सज्ज होतो योगेश. योगेशच्या बॅट मधून मोठमोठे अफलातून स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच इथे मात्र षटकारांची चौकाशी आतषबाजी होईल का पाहावं लागेल. यावेळेस स्क्वेअरच्या दरम्यान टटवलेला चेंडू मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेची सांगता होईल का, आणि यस इथे मात्र स्वतः विकेट किपर जाऊन जाईद मात्र चेंडूला फील्ड करतोय आणि 2 धावा निश्चित स्कोर कार्डला जोडल्या जात आहेत. धावसंख्या पुढे दोन्ही सरकताना धावसंख्या जण पोहोचले 26 या आकड्यावरती. आणि आता उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 5 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो तेवढी क्षमता मात्र माझ्याकडे आहे. हाच योगेश मात्र ओपनिंगला गेलेला योगेश मात्र अजूनही मैदानामध्ये इथे तैनात आहे. त्यासाठी आता पाहायचं कोणत्या पद्धतीने गोलंदाजी आखली जाईल. हा मात्र मंगेश एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे ऑन साईडला. इथे मात्र चेंडू नक्कीच फील्ड होईल, तो केला जातोय. डायरेक्ट हिट होईल का, परंतु इथे हिट तर नक्कीच केले, परंतु 2 धावा घेण्यासाठी मात्र नक्कीच सज्ज होतोय तो मात्र योगेश. योगेशचे बॅट मात्र तळपताना पाहायला मिळते. योगेशने मात्र चौकार षटकारांची आतषबाजी केली होती. मोठमोठे प्रहार, मोठमोठे स्ट्रोक, मोठमोठे आत्मघातकी हल्ले मात्र मगासपासून योगेश करत होता. आणि आता कुठेतरी योगेश मात्र थोडासा योगेशच्या बॅटिंगला थोडीशी स्थगिती निर्माण झालेली पाहताना मिळते आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय मंगेश. योगेशसाठी एक देखना, एक सुरेख स्ट्रोक येईल का. बॅट मधून इथे पाहायचे, इथे मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते जैदची. काल जैदने एक जो झेल गेला होता, आम्ही जैदची खरोखर इंटरव्ह्यू घेतली होती आणि निर्धाव चेंडूची मात्र इथे सांगता होते. धावसंख्या स्थिरावली, धावसंख्या जर पोहोचते 28 या आकड्यावरती. लेजंड प्लेयर्स या कसबा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणखी आता पूर्ण युवा स्पोर्ट या संघाचे 2 बॅटर मात्र मैदानामध्ये. मंगेश यावेळेस तळमांच्या दरम्यान इथे मात्र रनआउटची संधी आहे, परंतु इथे चेंडू फेकला जाणार नाही. इथे मात्र स्टॉप केलाय मात्र बॅट्समनला. हा एक नामवंत गोलंदाज मंगेश मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संगमेश्वर तालुक्यातील बलाढ्य संघ मुंबई शहरापासून ग्रामीण लेवलला ज्या संघाचा नावाचा दबदबा निर्माण केला तो कसबा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. यावेळेला मोठा प्रमाणात खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला एक मिळेल. इथे मात्र अलॉंग दी कार्पेट इथे, आणि यावेळेस आपल्याला पाहायचंय इथे मात्र माघारी परतावं लागेल. पंचाचं बोट नक्कीच मात्र आकाशाकडे असणार. आणि धावसंख्या 1 पुढे सरसावत धावसंख्या झाले 29 या आकड्यावरती.
या षटकातील शेवटचा चेंडू बाकी 29 धावा झाले म्हणजे मला वाटतं 23 चेंडूचा खेळ संपलाय आणि 23 चेंडूमध्ये धावसंख्या झाल्या त्या 29 आणि आता पाहायचं एका चेंडूवर मात्र म्हणजेच 24व्या चेंडूवर किती धावा करू शकतो मी माझ्या संघासाठी मोठा प्रहार मोठा स्ट्रोक येईल का हे मात्र पाहावं लागेल आपल्याला अरे तालीमी नाही थे जाते परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय कर लेते मंजिल 29 तालीमी नहीं थे जाते परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय करते मंजिल आसमानों की रखते हौसला आसमान को छूने का अरे मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की 29 ना मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की मगर परवाह नहीं करती वो जमीन पर गिर जाने की पुन्हा एकदा यावेळेस मोठा प्रहार करण्याचा मिड विकेटच्या दरम्यान गॅप मध्ये स्ट्रोक आहे जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चेंडू जातोय सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा योगेशने दाखवून दिलाय मी चौकार मारणाने मारूनच दाखवला 33 धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी अजून आपल्याला 34 धावसंख्या करायच्या ते आटाटाटीची लढत महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायचंय युवा स्पोर्टच्या संघाची घातक गोलंदाजीच्या समोर आपल्याला बॅटिंगला मात्र यायचं हा चौकार महागात पडेल का ही मात्र वेळ नक्कीच ठरवेल एक इनिंग संपते आणि धावसंख्या झाली ते 33 आणि जिंकण्यासाठी आपल्याला मल्लिका इलेव्हन या संघाला धावसंख्या चषक 2026 शेवटचं पर्व आपल्या समोर जे घडणं मित्रांनो अपेक्षित नव्हतं तेच मैदानामध्ये घडलं युवा स्पोर्ट्स देवरुख टीमला 40 क्रॉस करण्याची संधी होती मात्र तसं मैदानामध्ये झालं नाही कसबा टीमने थांबवलंय 33 धावांवरती आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची जाऊया मॅच कडे मध्यंतरानंतर सुद्धा दोन्ही टीमला असतील आयोजकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा पहिल्या गटाची सेमीफायनल पार पडली आहे
अखेर जय सांबा पाटगाव टीमने महाअंतिम मध्ये प्रवेश केलाय. दरम्यानची मॅच आपल्या समोर रंगली आहे. मल्लिका 11 कसबा विरुद्ध युवा स्पोर्ट्स देवरुख दरम्यानची ही लढत आहे. प्रथम बॅटिंग करताना 33 धावा कंप्लीट स्कोरबोर्ड वरती केल्यात. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आम्ही सर्व ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांच्या मार्गदर्शनातून ही स्पर्धा आयोजित केली आहे, त्या सर्वांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 24 बॉल 34 धावांचं समीकरण आपण पाहिलं तर कसबा टीमला देवरुख टीम थांबवू शकेल का, तर दुसऱ्या बाजूने कसबा टीम देवरुख समोर हे आव्हान पेलू शकेल का, हे जर तरचं क्रिकेट आहे. इथे आपल्याला बरंच काही ऐकायला मिळेल, इथे बरंच काही शिकायला मिळेल, इथे बरंच काही आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण कुठेही जाऊ नका. या स्पर्धेचं शेवटचं पर्व काही क्षणानंतर महाअंतिम देखील सुरू होईल. पंच इशारा करतील, स्टार्ट ऑफ द मॅच. सुरुवात होतीये. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरून सुटतोय. ओव्हर नंबर 1 साठी पहिला बॉल खूप चांगला, नो मॅन्स लँड मध्ये बॉल आहे. फिल्डर बॉल खाली वेगाने येत आहेत. बॉलला थांबवलंय. टोटल धावा ऍड होतील फलकावरती 2+1. एकंदरीत फलकावरती धावा ऍड होतील 3. खूप चांगला परफॉर्मन्स दाखवत असताना ज्या युवा स्पोर्ट्स देवरुख टीमने तब्बल 3 टीमला आजच्या तिसऱ्या दिवशी पराभूत केलं. अखेर महाअंतिम मध्ये कुठेतरी चुका घडल्या. आता 34 धावांचं लक्ष दिलंय. 34 धावांचा पाठलाग करीत असताना कसबा टीमला प्रथम इथे बॉलिंग करावी लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॉलर सज्ज. हो, बॅटची कडा घेतली आहे. हो, फलंदाज निघाला तंबूच्या दिशेला. दुसऱ्या बॉल वरती घेतली एक मोठी विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. डिझे मिळाल्या जर तरच क्रिकेट सरड्याप्रमाणे रंग बदलणारे क्रिकेट निमित्त आहे मंथन चषक 2026 सीझन 4. आपण पाहिलं योगेशने खूप चांगली बॅटिंग युवा स्पोर्ट्स देवरुख टीम मध्ये केली. तदनंतर आपण मल्लिका 11 कसबा टीमला इथे बॅटिंग करावी लागते. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघर्षाला सामोरं जायचं आहे. इथे मेहनत घ्यावी लागेल. इथे कष्ट तुम्हाला करावे लागतील, अन्यथा तुम्हाला 365 दिवस थांबावं लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने, ज्या बॅटरने मात्र खूप चांगली बॉलिंग केली. बॅटर आहे पवन कदम. खूप चांगली बॉलिंग केली आहे. विशेषतः मी पुन्हा एकदा त्यांचे देखील आभार व्यक्त करतो. आज मंथन कला क्रीडा विकास मंडळाचे सर्व महिला वर्ग देखील इथे स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झाल्या आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सायंकाळचं पर्व, प्रेक्षकांची क्रेज आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला क्राऊड या सांब मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. ही पाडगाव वासियांची नव्हे, ही देवरुख वासियांची नव्हे, ही तालुका वासियांची क्रीडा पंढरी आहे. इथे मोठमोठे क्रिकेटर घडले. इथे अनेकांनी आपली नावं मोठी केली. इथे अनेकांनी प्रवास सुरू केला. आज मात्र चौथ्या पर्वात कोणाचं नाव मात्र या ट्रॉफीवरती राहील हे पाहणं खूप महत्वाचे ठरेल. जाऊया मॅच कडे. एक मोठी विकेट घेतली. ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती होते. सज्ज पवन सज्ज. पुढील बॉल. हो 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 हो, मल्लिका 11 कसबा नाव नाही, इथे गाव आहे. पंच घोषित करतील. निघालाय चौकार. मानवंदना दिली जाते. कुणाला वाटत होतं युवा स्पोर्ट्स सामना एकतर्फी जिंकेल, परंतु आम्ही देखील 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास पार करून का आलोय हे पाहावं लागतंय. तब्बल 10 ते 15 किलोमीटरहून स्वप्न या खेळाडूंनी ठेवली आहेत आणि ती प्रत्यक्ष इथे सत्यात उतरवत असताना टीम आहे मल्लिका 11 कसबा. मंगेश नावासारखा खेळाडू या टीम मध्ये आहे. आपण पाहिलं तर ओव्हर आर्म क्रिकेट आहे. 2026 मध्ये नुकतीच उदयाला आलेली नावं देखील आपल्याला आज देवरुखच्या क्रीडा पंढरीमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती होतो सज्ज. बॅटची कडा घेतली. पवन निवडवलाय समोरच्या दिशेने. फिल्डर येतो. बॉल खाली. तद्वर सिंगल झाली आहे. दुहेरी धाब्यामध्ये रूपांतर होईल का? पंच काय डिसिजन देतील? पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 2 धावा होत आहेत कंप्लीट. क्षणाक्षणाला प्रेशर निर्माण होतोय. क्षणाक्षणाला मैदानांमध्ये पारड बदलतंय. का तर खेळ हा क्रिकेटचा आहे. ज्या खेळाला सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणून मित्रांनो ओळखलं जातं, तो खेळ आज आपण इथे पाहतोय. सेमीफायनलची दुसऱ्या गटातली ही मॅच आपल्या समोर टीम मल्लिका 11 कसबा तर दुसऱ्या बाजूला युवा स्पोर्ट्स देवरुख दरम्यानची ही मॅच आहे. गोलंदाज सज्ज. 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. इथे प्रहार करावे लागतील. बॅटची कडा घेतली. कार्पेट सोक जमिनीशी संलग्न. फिल्डर ऑन साइडला आहे. मिड ऑन वरती फिल्डर आहे.
इथे मात्र नॉन स्ट्रायकरला माघारी पाठवलंय. एक सिंगल अर्जित होते. माफ करा, इथे कोणत्याही प्रकारची हालचाल होणार नाही. डॉट बॉल स्कोरबोर्डवरती ऍड होईल. इथे रिव्ह्यू नाही आहे याची नोंद घ्या. आयोजकांच्या आदेशानुसार पंच निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची नोंद घ्या. या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं, या स्पर्धेसाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. पवनने उडवले बॉलला कव्हरच्या दिशेने. हा बॉल सिंगलसाठी नव्हे तर 2 धावांसाठी आलाय. पवनला ठाऊक आहे की इथे मला थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह खेळायचं आहे. पवनला ठाऊक आहे मला महाअंतिम मध्ये पोहोचायचं आहे. पवनला ठाऊक आहे मला शेवटच्या पर्वापर्यंत ही लढाई पार करायची आहे. पंच घोषित करतील. षटक क्रमांक 1 होते समाप्त. कसबा टीमची टोटल स्कोरबोर्डवर धावसंख्या येते 11. 1 बाद 11. हॅलो चेक. 18 चेंडूंचा खेळ तुमच्या समोर शिल्लक आहे आणि 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या तर 23 हार्ड हिटर बॅट्समन आपल्या समोर आपल्या समोर पाहायला मिळते. मुन्ना मॅन फ्रॉम कसबा संघाचा आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज आर्य. पाहिजे एक नामवंत गोलंदाज आपल्या समोर पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय मुन्ना. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा प्रहार पायाचा गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा बाहेर. बॅट्समनच्या बॅट मधून निघालाय. अफलातून चौकार. 4 धावसंख्येनुसार धावसंख्या जर पोहोचली ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा वसूल केल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू. पहिल्या चेंडूचं स्वागत मात्र केलंय मात्र चौकारानं. इथे मात्र या ठिकाणी मुन्नानं दाखवून दिले चौकार. 4 धावा आणि धावसंख्या जर पोहोचले 15 या आकड्यावरती. अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग मात्र करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस मोठा क्रॉस लाईन खेळायचा ऑन साईडला प्रयत्न आहे. इथे डीप मध्ये केलं आहे मिळेल सिंगल. दुसऱ्या धावाची सांगता होईल का? येस. इथे मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे दोन्ही सरकते. धावसंख्या जर पोहोचले 17 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी आपल्याला करायचं फक्त आणि फक्त 17 या आकड्या. 17 धावा टोटल 34 धावसंख्या करायच्या जिंकण्यासाठी. आणि आता पुन्हा एकदा मुन्ना स्ट्रायकिंग एंडवर सज्ज होतं. यावेळी दिशा दिली स्वेट लक्ष दरम्यान. एक धाव नक्कीच येईल. दुसरी धावाची सांगता होईल का? जी हा येस. इथे पाहता मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र रंग दुसरी धाव मात्र पूर्ण होते. इथे मात्र सामना रंगतोय. रंगलेला सामना आपण पूर्ण पाहतोय. पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेलं आहे. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक. अरे जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक आपल्याला नजर येतात. या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते मुन्ना. कालचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार ज्या मुन्नाला भेटला होता, ज्यानं अक्षरशः मैदान नाचवलं होतं, मैदान गाजवलं होतं. मैदानामध्ये मात्र चौकार षटकांचा पाऊस पडला होता. तोच मुन्ना मात्र मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. तळमळच्या दरम्यान सिंगल मिळते. दुसऱ्या धावेचा कॉल पवनच्या माध्यमातून होईल का? येस. इथे मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते. काय रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे 2 धावा मात्र पूर्ण होतात. प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमकता दाखवतात. प्रत्येक चेंडूवर मात्र एक सिंगल डबल मात्र धावसंख्या चालूच आहे. इथे फक्त चेंडू येतो. चेंडूला दिशा देण्याचं काम मात्र इथे मात्र करतो तो मुन्ना. पुन्हा एकदा आर्य गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. युवा स्पोर्टचा हा गोलंदाज खंदा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. सलग मला वाटतं 3 सामने जिंकणारा हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. टॉस चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दरम्यान गॅप मध्ये आहे. डीप मध्ये खेळवतो आहे आणि मात्र इथे मात्र सिंगल मिळेल. परंतु एका धावर मात्र समाधान मानावं लागतं. आणि आता पवन स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल. ज्याने ग्रामीण लेवल पासून मुंबई शहरापर्यंत आपल्या नावाचा गवगवा निर्माण केला. आपल्या नाव प्लीज स्टॉप. इथे आमच्या बॅक साईडला जे कोणी ट्रॅकवरती सज्ज होते. पाहायचे पवन आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होते. यावेळेस पवनच्या बॅट मधून अलॉंग दी कार्पेट लॉंग आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. परंतु मिळेल मात्र सिंगल. एक धाव पुढे सरकवताना आपल्याला पाहायचा मिळतो. धावसंख्या जर पोहोचले ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 23 या आकड्यावरती. अजून जिंकण्यासाठी आपल्याला करायच्या आहेत 11 म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या आहेत त्या 11. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या त्या 11.
ओव्हर नंबर 3 मध्ये काय घडेल सर्वांच्या लागल्यात नजरा. येणारं षटक मॅचचं चित्र स्पष्ट करू शकेल. आर्य बेर्डे मात्र योगेश सारखे खेळाडू मैदानामध्ये आहेत. कोणता गोलंदाज ओव्हर नंबर 3 मध्ये येईल हे पाहावं लागेल, कारण ही निर्णायक ओव्हर असेल. ही मात्र कलाटणी देणारी ओव्हर असेल. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेट म्हटलं तर अनेक क्षेत्रातील मंडळी आज इथे येत असते. आज आमच्या मंचावरती तुम्ही देखील पाहू शकता अनेक क्षेत्रातील मंडळी एकाच व्यासपीठावरती मनसोक्त आनंद लुटत असताना सर्व आयोजक मंडळी गवंडीवाडी वासीय आज स्वतः ही स्पर्धा पाहत आहेत. याचसाठी केला होता अट्टास हा क्षण गोड व्हावा आणि तो क्षण इथे गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. ज्या खेळाडूने मॅचची सूत्र स्वतःच्या हाती घेतली. बॉलला उडवलंय पवनने. पहिलाच बॉल फिल्डर बॉल खाली येतोय. हो सिंगल होईल. इथे दुहेरी धावेमध्ये रूपांतर होणार नाहीये. एका धावेने फलक पुन्हा पुढे सरकेल. दरम्यान इथे आमच्या मंचावरती इथे विशेष मान्यवरांचं आगमन होत आहे. पंचायत समिती सदस्य सन्माननीय दुर्वाताई पाष्टे मॅम यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उडवलंय बॉलला. झेल होईल का? ही झेल राहील महत्वपूर्ण. हो झेल झाली आहे. हो झेल टिपली आहे का? तर मला देवरुखचं नाव ठेवायचंय. काय झेल टिपलाय? कॅमेरामॅन नक्कीच फोकस करतील. इरादे स्पष्ट करायचे आहेत. सामना संपला नाहीये मित्रांनो, कारण युवा स्पोर्ट्स देवरुख टीमकडे देखील क्षमता आहे. हा सामना कोणत्याही क्षणी इथे बदलू शकतो, कारण मागील 3 मॅच जर आपण पाहिल्या तर बॉलिंगच्या जोरावर खूप चांगला मॅचेस या टीमने जिंकलाय. पवनचा बॅटिंग रेशो जर आपण पाहिला, पवनला माहिती आहे गनिमी कावा इथे करावा लागेल. इथे थोडीशी संयमता ठेवायची आहे. का तर मी कसबा गावातून आलोय. का तर मंथन चषकामध्ये कसबा गावाचं नाव मला मोठं करायचं आहे. तुम्ही बॅटिंग पाहताय, कलात्मक स्ट्रोक इथे पाहायला मिळत नाहीये. जमिनीशी संलग्न स्ट्रोक घेत आहेत. एका बॉलवर 1, एका बॉलवर 2, तर एका बॉलवर 3 धावा इथे रनिंग स्वरूपात घेतल्या जातात. मॅच जिंकणं महत्वाचं आहे. प्रत्येकाचं टार्गेट सेट एकच आहे की मॅच जिंकायची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने टाळांचा वर्षाव या बॅटरसाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये होतोय. मॅच अंडर प्रेशर पाहायला मिळते. कोणत्या क्षणी काय घडेल, काय बिघडेल, सामना कोणाच्या बाजूने सरकेल हे सांगता येत नाहीये, कारण बॉलिंग ट्रॅकवर योगेश आहे. हा बॉल 1 बाउन्स केलाय. ऑफ साइडला फिल्डर आहे. फिल्डर बॉल खाली येतोय. सिंगल होतीये. पवन मैदानामध्ये जास्त काळ राहिला तर मॅच मल्लिका 11 कसबा टीमकडे जाऊ शकते. त्यामुळे देवरुख टीमला इथे पवनला बाद करणं गरजेचं राहील आणि पवनला बाद करण्यासाठी मैदानामध्ये योजना आखल्या गेल्यात. पवनला बाद करण्यासाठी मैदानामध्ये समीकरणं जोडली गेली आहेत. अराउंड द विकेट पवनने हा बॉल उडवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातोय. सिंगल होईल. दुहेरी धावेमध्ये रूपांतर होईल का? हो, तर 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. संघर्षमय प्रवासाला सुरुवात होतीये. पहिली सेमीफायनल पाटगाव टीमने जिंकली आहे. संघर्ष करावा लागतो, कारण हाच संघर्ष जंगलात देखील मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो. जंगलातील हरिण सकाळी उठल्यानंतर हाच विचार करतं की आपल्याला सिंहापेक्षा धावायचंय, नाहीतर सिंह आपल्याला मारून टाकेल. तर तो सिंह देखील हाच विचार करतो की आज आपल्याला हरिणापेक्षा जास्त धावायचंय, नाहीतर आपण उपाशी तडफडू. आज इथे तुम्हाला तोच संघर्ष करावा लागेल. या मॅच मध्ये व्हॉट बॉल पंच घोषित करतात. पवन निघाला तंबूच्या दिशेला. इथून पुढे येईल मजा. बॅक टू द पॅव्हेलियन. एक महत्वपूर्ण विकेट घेतली आहे. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ही विकेट आहे. एक्सपर्ट स्कोररने देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. येणारे 7 चेंडू तुमच्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. काय घडेल, काय बिघडेल, मंथन चषकाच्या महाअंतिम मध्ये कोणती टीम दाखल होईल हे अद्यापही सांगता येत नाहीये, कारण मित्रांनो सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. एकतर्फी झुंज काय असते, कडवी झुंज काय द्यावी लागते, ती मात्र गोलंदाज योगेश कडून तुम्ही पाहू शकता. ज्या योगेशने बॅटिंग करत असताना स्ट्रायकर एंड वरती सलामीला गेला आणि शेवटचा बॉल देखील याच खेळाडूने खेळला. का तर हे युवा स्पोर्ट्स देवरुख आहे. 27 धावा फलकावरती आल्या. जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल बरंच काही सांगून जाईल. मॅचचं चित्र स्पष्ट करेल. झाडाला शोभा येते फळा फुलांनी, झाडाला शोभा येते फळा फुलांनी, आकाशाला शोभा येते चंद्र तारांनी, तसेच व्यासपीठाला देखील शोभा येते आपल्यासारख्या मान्यवरांनी. आज मान्यवरांची मांदियाळी देखील या पाडगाव क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. संगमेश्वर तालुक्याची
पाडगाव गवंडीवाडीची स्पर्धा असो अथवा कुंभार समाजाची कोणतीही स्पर्धा असो, हे सांब क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं. आज त्याच क्रीडांगणामध्ये ही एक भव्य दिव्य स्पर्धा. ओहो, व्हॉट बॉल, पॉइंटला फिल्डर आहे का? फिल्डरला तिथे ठेवलंय, सिंगल होईल. या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरकलं. मित्रांनो, सामना टीम देवरुख जिंको अथवा टीम कसबा जिंको, मात्र योगेश या खेळाडूसाठी विनंती आहे, एकदा वाजवा जोरदार टाळ्या. खूप चांगला खेळ आपल्याला इथे पाहायला मिळतोय युवा स्पोर्ट्स देवरुख टीम कडून. 6 चेंडू जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एका बाजूला देवरुख, दुसऱ्या बाजूला कसबा, तिसऱ्या बाजूला मंथन चषकाची फायनल स्पर्धा असावी तर मंथन चषकासारखी असावी. इथे येणारा प्रत्येक जण 365 दिवस थांबतो, 365 दिवस वाट पाहतो. दरम्यान योगेश पागार, आपणास विनंती आहे, आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आहे. काय स्पर्धा रंगली आहे देवरुख विभागात. देवनगरी देवरुख आणि या देवनगरी देवरुख मध्ये मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळाचं दमदार नियोजन आपण पाहतो. ही स्पर्धा YouTube लाईव्ह आहे. tenniscricket.in चं लाईव्ह टेलिकास्ट देखील या स्पर्धेला होतं. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकता एक आमचं मुख्य व्यासपीठ देखील बहारदार सजलंय. आमचा कॉमेंटरी बॉक्स देखील खूप चांगला सजवलाय. टॉस बॉक्स देखील खूप चांगला सजवलाय. तुम्ही मैदान पाहिलात तर बॅनरबाजी देखील खूप चांगली सजवली आहे. नक्कीच अजून काय हवं, हे ग्रामीण क्रिकेट आहे मित्रांनो. असं बहारदार नियोजन, अशी आकर्षक स्पर्धा, न भूतो न भविष्यंती. सर्व आयोजक मंडळी स्वतः आज ही मॅच पाहतात. आजचा महाअंतिमचा सोहळा आहे. शेवटच्या टप्प्यात आपल्याला खेळ करायचा आहे. येणारे 6 चेंडू तुमच्या समोर असतील. गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाज आहे स्मिथ. मॅच मध्ये काही घडू शकतं, कारण 6 बॉल 6 म्हटलं तर नक्कीच पहिल्या 2 बॉलवर मॅचचं चित्र स्पष्ट होईल. बॅटिंग ट्रॅक वरती कसबा टीम कडून बॅटर सज्ज झालाय. अंडर प्रेशर आहे आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये. तणाव आहे इथे असलेल्या प्रत्येक रसिकांवरती. पहिला बॉल, व्हॉट अ बॉल. बॅटची कडा घेतली, नशिबाची साथ नाही. हो, पहिल्या बॉलवरती 1 नाही तर 2 आल्यात. 2 वरच थांबावं लागतंय. समीकरण बदललं मित्रांनो. 5 चेंडू तुम्हाला जिंकण्यासाठी हवे आहेत 4 धावा. प्रत्येक वेळ महत्वाची असते आणि ती सार्थकी ठरवावी लागते. कोणी स्वतःची नोकरी सोडून आलाय, कोणी स्वतःचा व्यवसाय सोडून आलाय, कोणी स्वतःचं करिअर सोडून इथे आलाय. का तर मला मंथन चषक पाहायचंय. मंथन चषकाची सेमीफायनल फायनल मला पाहायची आहे. आज तुमचा वेळ सार्थकी ठरलाय. एक दमदार सोहळा, एक दमदार मॅच या क्रीडा पंढरीमध्ये पार पडित असताना एका बाजूला कसबा 5 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज लढाई, क्षणाक्षणाला बदलणारा हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. बॉल आलाय, डॉट पंच घोषित करतील. हा आहे डॉट. काय मॅच होते मैदानामध्ये. जे घडणं अपेक्षित नव्हतं मित्रांनो, तेच आता घडलंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. फलंदाज पंचांनी बाद घोषित केलाय. अजूनही सांगता येत नाहीये. कंपल्सरी चेस करायच्या धावा याची नोंद घ्या. यासाठी केला होता अट्टास हा क्षण गोड व्हावा. याची देई याची डोळा, पायी नमी माझ्या मुक्तीचा सोहळा. शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असं काहीच राहणार नाही. तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न करणं वाळूचे रगडता ते लही गळे. पूर्ण अंडर प्रेशर मॅच पाहायला मिळते. सर्व स्टँड इथे खचाखच भरलेत. देवरुखवासियांची उपस्थिती आणि रंगलेली ही मंथन चषकाची स्पर्धा. 4 चेंडू 4 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकता स्मिथ. आज मात्र युवा स्पोर्ट्स देवरुख साठी इथे बॉलिंग करतोय. अशा मॅचेस पाहण्यासाठी खूप वेळ थांबावं लागतं. अशी स्पर्धा पाहण्यासाठी अनेक दिवस मित्रांनो प्रतीक्षा करावी लागते. पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज मॅच. 4 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी आयोजकांचं स्वप्न देखील होतंय साकार. सपनों की मंजिलें पास नहीं होती, जिंदगी हर पल उदास नहीं होती, खुद पर यही रखना, कभी कभी वो भी मिलता है जिसकी कभी आस भी नहीं होती. तुम्ही किती मॅच पाहिल्या असाल. आज मात्र 4 बॉल 4 रनची मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्मिथ सज्ज झालाय. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास धुणावा लागेल. या जगात तुमच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही तरी चालेल, परंतु तुमचा स्वतःचा स्वतःवरती विश्वास असणं गरजेचं आहे. यालाच मित्रांनो
आत्मविश्वास म्हणतात. सिंगल होईल की डबल, सिंगल तर झालीये, नाही थांबवलंय, हो थांबवलंय 3 धावांसाठी, 2 धावा पूर्ण झाल्यात. चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेटर राजा, जो चुकला तो संपला. एक धाव तुम्हाला बरंच काही सांगू शकते, एक चूक तुम्हाला 365 दिवस थांबवू शकते, एक चूक तुम्हाला मात्र उभं वर्ष आठवू शकते. समीकरण बदललं, 3 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता राहील या मॅच मध्ये. जे घडणं अपेक्षित नव्हतं ते मित्रांनो घडलंय. हाय व्होल्टेज पैसा वसूल. एकदा आपल्या मंथन चषकासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. मंथन चषक 2026 बिहाइंड करतोय, बिलॉंग करतोय. बी आफ्टर मॅच आपण पाहतोय. समीकरण आहे 3 चेंडू 2 धावा. कुणाला वाटतंय देवरुख जिंकेल तर कुणाला वाटतंय कसबा जिंकेल. जाऊया मॅच कडे. थोडस मिस होतोय का, इथे मिस का होतंय तर प्रेशर आहे का, इथे तणाव आहे, इथे थोडस सांभाळून खेळावं लागतंय. अनेक मॅच तुम्हाला आठवल्या असतील. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता असताना स्वतःचा स्वतःवरती विश्वास असणं मित्रांनो, यालाच आत्मविश्वास म्हणतात. तो आत्मविश्वास गोलंदाज स्मिथला देखील दाखवावं लागेल. योगेशच्या नेतृत्वाखाली ही टीम मात्र प्रथम बॅटिंग केली. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. संघर्षमय प्रवास कंपल्सरी आहे, अन्यथा तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. सर्व आयोजक गवंडी वासीय देखील आमच्या मंचावरून हा सोहळा पाहतात. हाय व्होल्टेज लढाई. जाऊया पुन्हा मॅच कडे. येणारा प्रत्येक क्षण लाख मोलाचा, येणारा प्रत्येक बॉल महत्वाचा. हो बॅटची कडा घेतली नाहीये. काय घडतंय मैदानामध्ये. बदललं समीकरण. 2 बॉल 2 धावा. ज्यांना हृदय विकाराचा त्रास आहे त्यांनी डोळे बंद करा. आता होतंय धगधग धगधग धगधग. पाटगाव सोबत महान टीम कोण खेळणार या बॉलवर सर मॅचचं महत्व राहील. हा बॉल डॉट आला तर मॅच शेवटच्या क्षणावर राहील. हा बॉल जर निर्णायक आला तर नक्की शेवटच्या बॉलवरती आपल्याला मॅच पाहायला मिळेल. गोलंदाज स्मिथ खूप चांगली बॉलिंग करतोय. तब्बल 6 धावांचा षटक हाताळतोय. बॅटर सज्ज. काय घडेल या बॉलवरती. अति महत्वाचा बॉल. हा बॉल उडवलाय. फिल्डर आहे का, हो झेल होईल का, नाही झेल सुटली. 2 धावा पूर्ण झाल्या का, पंच इशारा करतात. एका धावेची आवश्यकता यासाठी केला होता हट्टास हा क्षण गोड व्हावा. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. सर्व स्वयंसेवक, सर्व आयोजक, संपूर्ण टीम तैनात करा. कंपल्सरी चेस आहे. सुरुवातीला जाहीर केलं होतं 1 बॉल 1 धावा. हा विजय देवरुख टीमचा नसून, हा विजय कसबा टीमचा नसून हा विजय आहे. ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली त्या गवंडीवासियांचा हा विजय आहे. 1 बॉल 1 धावा. काय घडेल, काय बिघडेल. आता पुन्हा होतंय धगधग धगधग धगधग. पाटगाव सोबत महान टीम कोण खेळेल. स्वतःचा स्वतःवरती विश्वास असणं मित्रांनो, यालाच आत्मविश्वास म्हणतात. मॅच कोणीही जिंकू दे, परंतु इथे असलेल्या प्रत्येक क्रीडा रसिकाला विनंती आहे, आपण एकदा या सामन्यासाठी जोरदार वाजवा. टाळ्या 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 टाळ्या. गोलंदाजासाठी कौतुक करावं लागेल. 1 बॉल 1 मॅच. कुणाला वाटतंय सिंगल होईल, कुणाला वाटतंय बॅटर 1 सिंगल काढून मॅच जिंकून देईल, तर कुणाला वाटतंय सामना देवरुख जिंकेल, तर कुणाला वाटतंय कसबा जिंकेल. कंपल्सरी करा अथवा मरा. आयुष्यात देखील हीच सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळते. 8वावे शिवरायांचे रूप, 8वावा शिवरायांचा प्रताप. अखंड स्थितीचा निर्धारू म्हणून ज्यांना म्हटलं जातं त्या छत्रपती शिवरायांचं रूप इथे दाखवावं लागेल. बॅटरला कंपल्सरी चेस करावा लागेल. 1 बॉल 1 रनची आवश्यकता. बी अ फास्ट गेम. मॅच फास्ट खेळवा. परफॉर्मन्स थोडासा खराब होऊ शकतो, मॅच फास्ट खेळवा. 1 बॉल 1 रन. युवा स्पोर्ट्स देवरुख दरम्यान कसबा या 2 टीम मधली मॅच. याचसाठी आम्ही केला होता प्रयत्न. आम्हाला हे पाहायचं होतं, आम्हाला हेच बघायचं होतं. आम्ही का मेहनत घेतली, आम्ही का खूप कष्ट घेतले, तर आम्हाला अशी स्पर्धा मित्रांनो बघायची होती.
पंच विनंती आहे मॅच फास्ट खेळवायचे आहेत. जे बसले होते ते उठले आहेत, जे माघारी गेले ते परत आले आहेत. तुम्ही पाहू शकता, कारण का तर क्रिकेटचा खेळ आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलला जातो. एक बॉल एक रन, न भूतो न भविष्यंती असा सामना मित्रांनो होणे नाही, अशी स्पर्धा होणे नाही. तुम्ही अनेक स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिलात, परंतु अशी स्पर्धा ग्रामीणला देखील होतीये. संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करणारी ही स्पर्धा आज पैसा वसूल होतोय. ज्यांनी स्वतःचा वेळ दिला त्यांचा वेळ ठरतोय सार्थकी. का तर एक बॉल एक रनची मॅच पाहायला मिळते. अस्तित्व टिकून ठेवणं गरजेचं असतं. आज तेच अस्तित्व आपल्याला पाहायला मिळतं. एक बॉल एक रन, बॅटर सामना जिंकवेल का? प्रत्येकाच्या आयुष्यातली हा एक महत्वाचा क्षण राहील. बॉलरने जिंकवली तर बॉलरच्या आयुष्यातला महत्वाचा क्षण, बॅटरने जिंकवली तर बॅटरच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण. वाजवा एकदा जोरदार टाळ्या टाळ्या टाळ्या. बॉलर निघाला बॉलिंग ट्रॅक वरून, काढलाय, उडवलाय, बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मल्लिका 11 कसबा टीमने सामना जिंकलाय. अभिनंदन आहे मल्लिका 11 कसबा टीमचं, अभिनंदन आहे त्या संघ मालकांचं, अभिनंदन आहे त्या खेळाडूचं आणि अभिनंदन आहे युवा स्पोर्ट्स देवरुख टीमचं. थँक्यू थँक्यू हसबडीजे. सांगणार आहे तो मात्र जय सांबा पाडगाव वर्सेस वर्सेस वर्सेस. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतंय मल्लिका 11 कसबा कसबा कसबा. विनंती असेल युवा स्पोर्ट्स या संघाच्या संघटकाला की आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं, विनंती असेल. ओके, काही हरकत नाही. तर आता मात्र आपल्याला पाहायचं एक रंगलेली स्पर्धा. हा स्पर्धेचा मात्र चौथ्या दिवसाचा हा मात्र महत्वाचा सामना. आर्य बेर्डे कुठे असेल त्याने समालोचनाला यायचं, विनंती असेल. एका साईडला एका साईडला नको कशाला. ओ संपा पाटगाव